मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. इकडे माझी बघा आता सकाळचे वाजलेले 8:45 आणि नाश्त्याची तयारी आहे चालू आहे. आज आहे शनिवार, त्याच्यामुळे ना विरांशकडे जायची काही घाई नाही. आज रसिकाला विनायकला सुट्टी असती, त्याच्यामुळे मग मी आज म्हटलं जरा निवांतच करूया. आणि हे बघा इकडे ही नाश्त्याची तयारी म्हणजे चटणी बनवायची इकडे मला, आणि बटाट्याची भाजी बनवते आणि डोसे बनवायचं. डोश्याचं पीठ हे काल आणून ठेवलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं आहे मी. तर आता बनवते मी डोसे. आणि इकडे बघा विळे लागलेली आहे, चुना लावले रक्त थांबण्यासाठी. काहीतरी काही ना काही कुठाने चालू आहेत बघा. एक झाले की एक माझ्या मागे चालूच आहे. आपल्या हातानेच आपण करतो गडबड. विळे आणि खूप म्हणजे धारदार आहे, धार आहे याला खूप, त्याच्यामुळे लागले बघा. हे म्हणत असतात की चुना लावले की रक्त थांबतं, म्हणून मी इकडे लावलेलं आहे चुना. आहे बघा कसं चिरलेलं आहे. चला असो, इकडे चटणी बनवते आणि इकडे बटाटे सोलून घेते. इतकं गरम व्हायला लागलं ना, नुसतं गरम. पाऊस येतो का काय कोणास ठाऊक. चला इकडे बटाट्याची भाजी बनवते. चटणी बनवली आता बटाट्याची भाजी, आणि मग गरम गरम डोसे. काय हो? हां, व्हिडिओज बनवती आहे. म्हटलं तुमच्या आता आंघोळ होईपर्यंत 2 पोळ्या पण करून घेते. तुम्ही ना डबा नेत नाही, ते येतो म्हणतात 3 वाजेपर्यंत तसंच बसायचं. 3 काय कधी 5 वाजतात. शनिवार म्हणजे काय निवांत. उद्या रविवाराचं. आता एक्स्ट्रा कामं करून घेणार आहे आज. शनिवारची भाजी निवडणं, पालेभाज्या. आणि बघा हे बघा, हे पीठ रेडीमेडच आणलेलं आहे. खरं घरचं पीठ म्हणजे चांगले हे होतात, पण आता सवय लागलेली आहे आपल्याला बाहेरची रेडीमेड पिठाची. तर चला आता बटाटे चिरून घेतले, बटाट्याची भाजी बनवते. एप्रोन आणायचं आहे, एप्रोन मला कपडे खराब होतात नाही तर. मला एप्रोन मी आमच्या सासूबाईंना दिलेलं, म्हणजे सासूबाईंनाच वापरते एप्रोन सासूबाईंसाठी. त्यांना काय होतं, जेवताना त्यांचं सांडासांडी होती कपड्यांवर, त्याच्यामुळे सासूबाईंना तो एप्रोन दिला आहे. तर मला आणायचं एप्रोन, माझं एप्रोन त्यांना दिलं पण नाही आहे. तर चला हे बघा इकडे बटाट्याची भाजी बनवली आहे.
कुठे गेलं बघा ना. नेमकी ना ह्याच्यामध्ये मी बघा हळद टाकायची नव्हती, पण भाजीची फोडणी ह्याच्यामध्ये टाकले गेल्यामुळे थोडी हळद झाली आहे. तर चला इकडे बनवते आता डोसा. मिष्टांची झाली आंघोळ, तवा तापलाय आता चांगलंच. थोडंसं पीठ पातळ करून घेते. चला आता नाश्ता तयार आहे, रेडी आहे. आणि हे पण आवरलेलं, ह्याचं पण आवरलेलं आहे. तिल बनवणं चालू आहे. कुठे गेले हे बघा, इकडे यांचं तिल बनवणं चालू आहे. तर चला असं मी आता दोघांचाही नाश्ता घेते. या सगळेजण नाश्ता करायला. पीठ आंबट तर नाही ना. चला असं. हे पहा इकडे ना आमचा नाश्ता चालू होता, त्यावेळेस विरांश विरांशला इकडं सोडलं होतं माझ्याकडे. रसिकाचा फोन आला होता, तुझ्याकडे सोडते आज, माझी सगळी घराची आवरावर करून घेते. म्हटलं ठीक आहे. अशा प्रकारे बघा विरांश मी आम्ही आज नाश्त्याला बसलो. आणि मग इकडे गरम गरम डोसे एकदमच तयार करून घेतले. हे म्हणते उठ बस करू नको सारखं, त्यापेक्षा एकदम तयार करून घे. मग एकदम तयार करून घेतले डोसे. आणि काय झालं, मी विसरले होते, ह्याने आणलेलं होतं बटर. ह्यांना डोसे म्हटले की बटर लागतंच, त्याच्यामुळे मी ह्यांनी आणलेलं बटर नंतर लक्षात आलं. मग नंतरच्या डोस्याला मी बटर लावलं. आणि अशा प्रकारे आम्ही तिघांनी पण नाश्ता करून घेतला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.